विद्यालयाच्या जागेपायी कुणीच इथं भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी रक्त इथं कमी पडलं नाही. माझाच देव मोठा म्हणण्यात रक्ताच्या नद्या वाहिल्या, ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा झाल्या. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची, गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिर सोन्याची. धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलनं पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कुणी मोर्चा काढला नाही. शाळेमधली दानपेटी भरलेली कधीच पाहिली नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधीच राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालकान वाचून राहून गेला. देवालयाच्या चेंगराचेंगरीत माणूस मात्र तुरून मेला. विद्येचं ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंधभक्ताचं दान घेऊन पुजारी धनवान झाला. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही. खरं तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय या देशात पानही हलत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय या देशात पानही हलत नाही.